अमेरिकेत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याच्या काही तासाआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांसाठी परस्पर कर लादण्याची घोषणा केली. तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आलेला एक प्रश्न होता की कोण अधिक कठोर आणि चांगला वाटाघाटी करताय, तो की पंतप्रधान मोदी. यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी लगेच उत्तर दिले, तो माझ्यापेक्षा खूप कठोर वाटाघाटी करताय आणि तो माझ्यापेक्षा खूप चांगला वाटाघाटी करत असल्यानं यात स्पर्धा नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारताला F-35 लढाऊ विमान विकण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली आहे. त्यांनी ही ऑफर पंतप्रधान मोदींना दिली. ते म्हटले की आम्ही अमेरिकन सैन्याचे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान F-35 भारताला विकण्यास तयार असल्याचं म्हटलंय. अखेर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मे 2023 पासून राज्यात जातीय संघर्ष सुरू होता. जर आकडेवारीवर विश्वास ठेवला तर आतापर्यंत 200 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. मेहतेई आणि कुकी समुदायातील हिंसाचाराच्या आगीत अनेक लोक अडकले होते. काल तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केलाय. काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना तुर्की लोक पाठिंबा देतात असे एर्दोगान म्हणतायत. ते म्हटले की काश्मीरी लोकांच्या आकांक्षांचा योग्य विचार करून भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेद्वारे काश्मीर प्रश्न सोडवला पाहिजे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांनी भरलेले आणखी एक विमान शनिवारी अमृतसरला पोहोचणारे. किती भारतीय येतील हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद हा देखील एक प्रमुख मुद्दा होता. दोन्ही नेत्यांनी पाकिस्तानी भूमीवर कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांविरुद्धची मोहीम तीव्र करणार असल्यावर भर दिलाय. मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 हल्ल्याच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वूर राणा या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली. उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन कंपनीने श्रीलंकेत 3844 कोटी गुंतवणुकीच्या नवीनकरणीय ऊर्जेच्या प्रकल्पातून माघार घेतली. त्यानंतर श्रीलंका सरकारने प्रकल्पाच्या अटी शर्तींवर फेरविचार करण्याचा प्रस्ताव अदानी कंपनीला दिला होता. श्रीलंकेतील बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट स्पष्टीकरण दिले की अदानी ग्रीन कंपनीने या प्रकल्पातून सन्मानपूर्वक माघार घेतली. फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी एका मुलाखतीत म्हटले की त्यांना पाकिस्तानात एकदा मृत्यूदंडाची शिक्षा होणार होती. एका वापरकर्त्याने फेसबुकवर पैगंबर मोहम्मद यांचे छायाचित्र पोस्ट केलं. यासाठी पाकिस्तानात त्यांच्या विरुद्ध खटला दाखल करण्यात आला. कथित बनावट विदेशी मुद्रा व्यापार आणि ठेव योजनेतील प्रवर्तकांकडे छापे टाकल्यानंतर 170 कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठल्याची माहिती सक्त वसुली संचालनालयाने गुरुवारी सांगितलंय. वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी सदस्यांच्या गदारोळात मांडण्यात आला. वक्फ संदर्भातील अंतिम अहवालात समाविष्ट करण्यासाठी विरोधी सदस्यांनी दिलेली असहमतीची जोडपत्र काढून टाकल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही 1 रुपया शेतकऱ्यांना पीक विमा दिलाय असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. कर्ज वाटपाच्या पद्धतीमध्ये अनियमितता असल्यानं कारण देत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मीरा रोड पूर्वेतील न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेवर 6 महिन्याची व्यवहार बंदी घातली. RBIने काल रात्री दिलेल्या आदेशानंतर शेकडो खातेदारांनी त्यांच्या खात्यांमधील पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेत गर्दी केली. गुरुवारी मणिपूरमधील एका छावणीत एका CRPF जवानाने आपल्या 2 सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात 8 जण जखमी झालेत. दरम्यान यानंतर या जवानाने आत्महत्या केली आहे. रोशनाबाद येथील योग्य स्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या यशाचा जल्लोष शेवटच्या दिवशी घुमला. 53 किलो वजन गटात स्वाती शिंदेने
मध्य प्रदेशच्या पूजा जाट विरुद्ध कडवी झुंज दिली. पहिल्या फेरीमध्ये स्वाती केवळ 1 गुणांनी आघाडीवर होती, मात्र दुसऱ्या फेरीमध्ये स्वातीने भारदास डावावर सलग 4 गुणांची कमाई करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.